राहिलं पाहिजे, चांगलं जीवन जगलं पाहिजे, व्यसन सोडलं पाहिजे आणि घराघरात प्रेम वाढलं पाहिजे. जर प्रेम असेल तर त्या घरात सुख आहे. नाही तर तुमचा एक कोटीचा बंगला आहे, बायकोचं नवऱ्या संग जमाना, नवऱ्याचं बायको संग जमाना, मुलाचं वडिला संग जमाना, वडिलाचं मुली संग जमाना. जर वादविवाद जर तुमच्या घरात असतील तर त्या घराला घर पण राहत नाही. म्हणून प्रेम टिकवायचं असेल तर शुद्ध विचार असला पाहिजे. आपल्या घरात येणारं धन, आपल्या घरात येणारी संपत्ती ही नीतिमंत श्रीमंती असली पाहिजे. तुकाराम महाराजांनी सांगितलेली श्रीमंती असली पाहिजे. दुसऱ्याचं मुंडकं मोडून, लुटून, चोरून, मारून, खोटं बोलून, लुबाडून आणलेलं धन हे काय कामाचं नाही. मला महाराज, तुम्हाला माहिती ईश्वरी तुमच्याकडे सारखी प्रवचनाला 2-4 वर्ष झाली होती, तिने मला 1.5 वर्ष झालं म्हणते वकिलीला जाऊच नका, जायचंच नाही. परत म्हणलं जाऊ दे, व्यवसाय आहे, तुमचे शिक्षण आहेत, घर आहे, दार आहे, सगळे, आता काय दुसरं तरी काय करू होय महाराज. मग तिने म्हणली दुसरा पर्याय तुम्हाला माझ्याकडून, आता जो चोर आहे त्याची केस